हाय, हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतील. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तिथे तुम्ही पाहता असाल मी घेतलेला आहे 2 किलो गूळ घेतलेला आहे. जे गूळ घेतलेला आहे ते गूळ आहे ते फोडून घेतलेला आहे. तर तुम्ही म्हणत असाल तर कोणती रेसिपी बनवते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला कळेलच की मी कोणती रेसिपी बनवत आहे. 2 किलो गूळ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जे आतपाव गूळ आहे ते साईडला काढून ठेवलेला आहे आणि तुम्ही पाहता असाल की इथे मी 2 तांबे पाणी घेतलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम चालू करून ते पातेलं जे आहे ते आपल्या गॅसवरती ठेवलेलं आहे आणि जे आपलं गूळ आहे ते पूर्ण पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. त्यातले 3 किलोचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ जे आहे आधी मी चाळून घेतलेले आहे आणि इकडे तुम्ही पाहता असाल की जवळपास मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि ते सोडा आपल्या पिठामध्ये ॲड केल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहता असाल कच्ची बडीशेप घेतलेली आहे. तर तिकडं तुम्ही थोडंसं रोस्ट करून पण घेऊ शकता. पण इथं मी डायरेक्टली कच्ची घेते कारण मला कच्ची बडीशेप गुलगुलेमध्ये खूप अशी आवडते. तर तुम्ही इथं मी बनवत आहे गुलगुले. तर जे काही काल मी व्हिडिओ टाकला होता एवढा मला काय तुमच्याशी कनेक्ट करता आलेला नाही. तर मी म्हणलं वेगळा असा व्हिडिओ बनवावा आणि तुम्ही इकडे पाहता असाल की जे आपलं गुळाचं पाणी आहे ते रेडी झालेलं आहे आणि थंड पण झालेलं आहे आणि इकडे मी आपल्या जे पीठ आहे त्या पिठामध्ये 1 चमचाभर मी ते इलायची पावडर ते पण ॲड केलेली आहे आणि इलायची पावडरने आणि बडीशेपने खूप असे छान गुलगुले होतात आणि जे आपण सोडा टाकलेला आहे सोडा कशासाठी टाकायचा आहे की जे आपले जे पीठ आहे चांगलं फुगून छानपैकी बनतो आणि इकडं आणि जेणेकरून जे पीठ आहे आपलं गव्हाचं जे पीठ आहे ना त्याला ना 8 ते 10 तास जर तुम्ही भिजवले तर खूप असे छान असे गुलगुले होतात आणि इमर्जन्सीला जर बनवायचे असतील तर तुम्ही ह्याला काय करायचंय थोडंसं कोमट पाण्यामध्ये फटाफट असे पीठ जे आहे तर सोडा वगैरे तुम्ही टाकू शकता आणि इलायची पावडर वगैरे बडीशेप वगैरे टाकू शकता. तर थोड्याशा कोमट पाण्यामध्ये पीठ ॲड करा आणि नंतर तुम्ही जे गुलगुले आहेत ते पण बनवू शकता. पण हे लक्षात ठेवा की जे पीठ आहे ना आपलं ते एकदम घट्ट नकोय. एकदम लूज असं पीठ मळायचं आहे कारण गुलगुले एकदम मळले तरच खूप छान असं होतात. तर ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेवट दाखवणार आहे, की कशाप्रकारे पीठ मळायचं आहे, की मीठ जोपर्यंत आपलं एकदम छान असं होत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ आणि छान मळून घ्यायचं आहे. तर इकडे तुम्ही पाहत असाल, की जे गुळाचं पाणी आहे ते लागेल तसंच मी आपल्या पिठामध्ये ॲड करत आहे. डायरेक्टली आपण आणि जेवढं मी पाणी ठेवलेलं आहे तेवढं परफेक्टली असं 3 किलोला झालेलं आहे, की थोडं कमी जास्त अजिबात काहीही झालेलं नाही. दुसरं पाणी मी काहीही ॲड केलेलं नाही. तेवढ्याच पाण्यामध्ये माझं जे गव्हाचं पीठ आहे एकदम परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. तिकडे तुम्ही पाहता असाल की लागेल तसंच मी जे गुळाचं पाणी आहे ते घेतलेलं आहे ते पण मी चाळून घेतलेलं आहे. आणि जे आपलं गुळाचं पीठ आहे ते एकदम छान झाल्याच्या नंतर जे गुलगुले आहे परफेक्ट असे बनवून तयार होतात. फक्त थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि जे पीठ आहे घट्ट ठेवायचं नाहीये. परत एकदा सांगते घट्ट ठेवायचं नाहीये. जेवढं लूज होईल तेवढं तुम्ही ते पीठ आहे ना एकदम छान असं लुसलुशीत जर बनवलं तर ते खूप आपले गुलगुले छान होतात. आणि आणखीन हे जे शेवटचे आहे ते मी एकदम सगळं जे गुळाचं पाणी आहे ना ते सगळं टाकून दिलेलं आहे. तेवढ्याच पाण्यामध्ये जे काही आहे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि जे काही गुळाचं पाणी आहे ते मी एकदम आपल्या पिठामध्ये ॲड केलेलं आहे आणि ते हा पूर्ण व्हिडिओ मी शूट का केलेला आहे कारण का मला असं फोन वगैरे पण येतात की ते गुलगुले कसे बनवायचे आहे म्हणून त्यांच्यासाठी पण हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. कारण की बऱ्याच जणांना माहिती नसतं की पीठ वगैरे कसं बनवायचं आहे आणि एकदम परफेक्ट असे बनत नाही कारण जे पिठाचा प्रॉब्लेम असतो तिकडे तुम्ही हा व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं शेवट तुम्ही नक्की पहा. इकडे तुम्हाला मी याच पिठामध्ये गुलगुले म्हणजे कसे लूज वगैरे आहे ते पण दाखवत आहे. आपल्याला थोडेसे ह्याच पिठामध्ये आधी सगळं पीठ मळून घ्यायचं. नंतर थोडंसं चेक करायचं आहे, की आपण तेलामध्ये टाकल्याच्या नंतर हे पीठ कसं होईल. इकडं पहा तुम्ही, की बरोबर असं हे जे पीठ आहे ते एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. आणि नंतर आपण ज्यावेळेस गुलगुली बनवायला घेणार फक्त पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि प्रत्येक गुलगुल्याला पाण्याचा हात घ्यायचा नाहीये. थोडासा पाण्याचा हात घेतल्याच्या नंतर आपण इकडं जे आहे ना 2 ते 3 गुलगुल्या असं टाकून घ्यायच्या नंतर परत पाण्याचा हात घ्यायचा आहे. तर हे जे आहे मी बनवलेले हे मी फक्त म्हणजे फात्यासाठी बनवलेले आहे आणि तेवढाच व्हिडिओ शूट केलेला आहे. नंतर परत तुमच्याशी जे काही व्हिडिओ आहे परत शेअर केलेले आहे.
आणि फात्यासाठी मी जे काही शिरखुर्मा आहे ते वेगळा बनवला होता आणि जे काही गुलगुले आहेत ते 2 घाणे बनवून घेतले होते आणि नंतर फटाफट मी इथं फाट्या देऊन झाल्याच्या नंतर आणि जे आत्ता तुम्ही पाहत असाल की हा व्हिडिओ जे आहे तर हे तुमच्यासाठी मी खास एकदम म्हणजे स्लो ह्याने बनवलेला आहे. कारण प्रत्येक गोष्ट तुमच्याशी डिटेल शेअर करायची आहे. कारण रेसिपी कुठं फसली नाही पाहिजे. बऱ्याच जणांना माहिती नसतं की जी कोणती रेसिपी कशी असते. तिकडं तुम्ही पाहत असाल की कशाप्रकारे मी हातावरती एकदम गोल राउंड केल्याच्या नंतर आपल्याला हाताच्या अ, बरोबर साईज करून ते आपल्या तेलामध्ये सोडायचं आहे. थोडीशी हाईट घ्यायची आहे, कारण तेल खूप तापलेलं असतं आणि गॅसचा फ्लेम तुम्ही पाहत असाल, की मी हायच ठेवलेला आहे. कारण आपल्याला गुलगुले जे आहे तर मीडियम गॅसवरती नाहीतर हाय फ्लेमवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि त्याचा जे आहे आणि पूर्ण असं काळा रंग आणि होईपर्यंत घ्यायचा आहे. कारण कसं असतं, की गुलगुले आतमध्ये पण परफेक्टली असे शिजलेले पाहिजे. आणि जे पीठ आहे ते पीठ जे आहे ना माझं परफेक्ट असं छान बनलेलं आहे. कारण का? की तुम्ही इकडं पाहता असाल की मी तेलामध्ये जसे-जसे गुलगुले सोडत आहे, तसे-तसे माझे जे गुलगुले आहेत, तर मी काही नाही करत. ते एकदम फुगून असे वर आलेले आहे. कारण ज्यावेळेस आपलं पीठ खूप छान बनतं त्यावेळेसच हे गुलगुले छान बनतात. तर तिकडे तुम्ही पाहता असाल की मी अजून ह्याच्यामध्ये काहीच चमचा वगैरे टाकलेला नाहीये, म्हणजे हलवून घेतलेलं नाही. तरीही माझे गुलगुले एकदम गुलाबजामुन सारखे झालेले आहे. आणि जवळपास मी 3 किलोचे हे बनवले होते. म्हणजे 3-3.5 किलोच्या पीठ होतं माझं. पण 1 गमीला बनवलं होतं. पण त्यातलं एकही शिल्लक राहिलेलं नाही. टेस्ट पण मी तर करतच नाही. कारण ज्या दिवशी सण असतो त्या दिवशी मला हे जमतच नाहीये. नंतर खूप मला गोडचा प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी मी नंतर टेस्टसाठी पण एक पण राहिलेला नाही. कसे झाले हे सुद्धा मला माहिती नाही. खूप जण बोलले, की खूप छान-छान म्हणजे बनवले होते म्हणून त्यांचंच मी कमेंट ऐकलं आणि तुम्ही इकडे पाहत असाल, की हा क्लोजअप व्हिडिओ घेतलेला आहे. कारण जवळून व्हिडिओ घेतल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन ते कसे गुलगुले झालेले आहे. फुगले कसे पहा तुम्ही. असे असे फुगून वर आलेले आहे. तर मला खूप असा आनंद झाला, की माझे गुलगुले जे आहे नाही असं काही नाही, की म्हणजे हेच वर्ष होतं का प्रत्येक वेळेस मी जे बनवते प्रत्येक वेळेस असेच माझे गुलगुले होतात. सगळ्यांना खूप आवडतात आणि एकही गुलगुले शिल्लक राहत नाही. दरवर्षी असंच होतं आणि आणि आपले जे गुलगुले आहे ना, ते बनवून तयार झालेले आहे. तर तुम्ही इकडे पाहता असाल, की जे आपले आधी टाकलेले आहेत तेलामध्ये ते झालेले आहेत. त्याला मी फटाफट असे काय जेवढे तयार झाले तेवढे मी सगळे काढून घेतलेले आहे. आमच्याकडे खूप जण असे बनवतात, पण त्यांचे कसे असतात, कुणाचे चपटे असतात, कुणाचे कसेही आकार जमतात. आकार फक्त असा राउंड शेपमध्ये आला पाहिजे. जसे आपण गुलाबजामुन बनवतो त्या प्रकारे एकदम परफेक्टली असे आले ना, तर खायला खूप छान लागतात. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय माहिती का? फक्त इलायची आणि बडीशेप तुम्ही टाका. खूप छान असे लागतात. तर माझे जेवढे काही आहे ना, तुम्हाला मी ते गमिले पण दाखवते, की मी किती क्वांटिटीमध्ये मी गुलगुले बनवलेले आहे. माझे जे गुलगुले आहेत पूर्ण असे बनून तयार झालेले आहेत. तर तुम्ही इकडे पाहता असाल, की साईज वगैरे किती छान आलेली आहे आणि त्याचा कलर पण खूप छान आलेला आहे. तर गुलगुले तर झालेले आहे. इकडे शिरखुरमा तुम्ही पाहिलं असेल, हे पहिलं पातेलं होतं. नंतर 3 पातेले अजून पण बनवले होते. उन्हाळा खूप आहे त्याच्यामुळे मी जी आहे ना, ते एकदम थोडं-थोडं बनवून क्वांटिटीमध्ये बनवलेले आहे. तर चला तर मग फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि जाता-जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.